ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरुर्वाक्यं मोक्षं मूलं गुरुर्कृपः. सर्व भक्त मंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. सर्व भक्तांकरता आज मी 190 क्रमांकाचा व्हिडिओ तयार करत आहे आणि याच्यात आज मी तरुण भक्त गुरुदेवांचे त्यांचा अनुभव आपल्याला सांगणार आहे आणि तो अनुभव हा केतन गंधलीकर यांचा आहे. स्वतः केतन गंधलीकर आता अभियंता आहेत आणि श्री गुरु कृपेचे अनुभव असं त्यांनी त्या लेखाला शीर्षक दिलेलं आहे आणि हा लेख श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प 57मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. मला वाटतं गांधलीकर हे नाव आपण पूर्वी माझ्या तोंडून ऐकलं असेल. त्यांच्या केतन गांधलीकर यांच्या मातोश्रींनी जे अनुभव सद्गुरूंच्याबद्दल गुरुगौरविकेमध्ये लिहिलेले आहेत तर त्याच्या अनुषंगाने मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्या ठिकाणी तो अनुभव त्यांचे केतन गंधलीकरचे जे मोठे बंधू आहेत त्यांच्याबद्दलचे ते अनुभव त्यांच्या आईने त्या ठिकाणी नमूद केले होते ते मी सांगितले होते. आज मी केतनचा अनुभव सांगतोय. काय असतं की आपल्या गुरुदेवांच्या जे अनुभव या भक्तांना आलेले आहेत त्याच्यामध्ये काही आता माझ्यासारखे वृद्ध ग्रस्त आहेत, त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा अनेक वृद्ध ग्रस्त म्हणजे माझं आज वय 75 आहे. पण आपल्या गुरुदेवांचे जे अनेक भक्त आहेत ते 80-90 वर्षाचे होऊन सध्या त्यांचा देह देखील विसर्जित झाला आहे. अशा मंडळींचे बी काही अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत आणि तरुण पिढीचे पण मला अनुभव सांगावेसे वाटतात. साधारणपणे आपल्या गुरुदेवांचा ह्याचा विचार केला तर गुरुदेवांना वयाच्या 7व्या वर्षी साक्षात्कार झालेला आहे. त्यांचा 1934चा जन्म आहे आणि 34 41 41 सालापासून त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षापासून जेव्हा त्यांना हा साक्षात्कार झाला आहे तेव्हापासून हे त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे आणि वयाच्या 10व्या वर्षापासून अनेक भक्त त्यांच्या अवतीभोवती गुंफले गेलेले आहेत आणि या सर्व भक्तमंडळींना जे अनुभव आलेले आहेत जवळ आता आपण जे 41चा विचार केला तर आता 21 होऊन गेलेलं आहे. म्हणजे गत 80 वर्षात निर्णय भक्तांनी जे अनुभव आलेले आहेत त्याच्यात साधर्म्य मला आढळतं. म्हणजे भक्तांना जे अनुभव आलेले आहेत त्यात साधर्म्य आहे. कारण भक्तांच्या अडचणी काय असतील त्याचा विचार करून आपल्या सद्गुरूंनी त्यांना अनुभव दिलेले आहेत. म्हणून आजही जे तरुण पिढीतली मुलं आहेत त्यांनाही तेच अनुभव आलेत. पूर्वीच्या माझ्या पिढीतल्या लोकांना ते आलेत, माझ्या आधीच्या पिढीतल्या लोकांना ते आलेले आहेत. हा आपल्या गुरुदेवांच्या या भक्तवत्सलतेचं हे वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी केतन गांधलीकर असं म्हणतायत की मी आईच्या पोटात असल्यापासून मंदिरात जात आहे. म्हणजे गांधलीकर कुटुंब हे केतनच्या जन्माच्या आधीपासून गुरुचरणाशी आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता केतन आल्यानंतर म्हणजे केतनचा जन्म झाल्यानंतर देखील ते दर सत्संग मंडळाला किंवा रविवारी हे सत्संग दर्शनाला गुरुदेवांच्या जात असत आणि अनेक स्तोत्र गुरुदेवांनी त्यांना शिकवलेले आहेत. त्यांनी स्पष्ट म्हणले की विश्वम दर्पण हे जे स्तोत्र आहे हे स्तोत्र गुरुदेवांनी दत्तात्रय निवासामध्ये या मुलांना शिकवलेलं आहे. त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींमधले काही अनुभव हे तुमच्या आणि माझ्याकरता देखील फार महत्त्वाचे आहे. त्यातला एक जो अनुभव आहे
त्यांनी असं सांगितलं आहे की आता ते लहान म्हणजे जन्मापासूनच जात आहेत म्हणल्यानंतर ते किती लहान होते आणि गुरुदेवांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे बघा. 1982 साली शृंगेरीचे पीठाधीश आपल्या देवस्थानमध्ये आले होते आणि त्यावेळेस शंकराचार्य जयंतीच्या त्या पर्वात ज्या मौंजबंधनं साजरी झाली त्याच्यामध्ये देखील केतनचा सहभाग होता. आता या पद्धतीने झालं होतं आणि त्यावेळची जी गुरुपौर्णिमा म्हणजे 1982ची गुरुपौर्णिमा आहे, त्या गुरुपौर्णिमेला देखील केतन हे त्या ठिकाणी दर्शनाला आलेले होते. पण ते ऑफकोर्स शाळा शिकत होते, शिशु वर्गातच म्हणजे शिशु अवस्थेत होते, बालावस्थेत पण नाही, शिशु अवस्थेत होते. 6, 7, 8 वर्ष वय असेल त्यांचं आणि त्या दृष्टीने त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शनाला आले. पण त्या दिवशी ते शाळेच्या युनिफॉर्ममध्ये गुरुदेवांना ते दर्शन घेताना दिसले. त्यामुळे गुरुदेवांनी त्यांना सहज विचारलं, आज शाळेला सुट्टी का नाही घेतली तू? तर त्यांनी उत्तर दिलं, काही नाही, अर्धा दिवस मी शाळेत गेलो आणि आता अर्धा दिवस आपल्या दर्शनाला आलो. तर त्याच्यावर गुरुदेवांनी जे सांगितलंय ते या सर्व भक्त मंडळींकरता फार महत्त्वाचं वाक्य आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की गुरुपौर्णिमा हा जो दिवस आहे हा आपल्या गुरूंच्या दर्शनाचा असतो. तो महत्त्वाचा दिवस आहे. तो भक्तांसाठी गुरुदर्शनाचा हक्काचा दिवस आहे. त्याच दिवशी आपल्याला सद्गुरूंचा चरणस्पर्श मिळतो आणि म्हणून तो हक्काचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आपण सुट्टी घेणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी सुट्टी घ्यावी आणि कामकरी मंडळांनी त्यांच्या कामातनं सुट्टी काढूनच दर्शनाला यावं अशी गुरुदेवांची त्यावेळची अपेक्षा होती आणि आजही तीच अपेक्षा आहे. म्हणजे गुरु पौर्णिमेचं दर्शन किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला गुरुमुखातनं ऐकायला मिळालं आहे आणि हे केतन याला त्यांनी सांगितलं आहे. परंतु केतन स्वतःच म्हणतात की ही गोष्ट मला सांगितली नसून सर्व भक्तांना सांगितलेली आहे. खरोखरीच मला पण असं आठवतं आहे की गुरुपौर्णिमा हा आपल्या हक्काचा दिवस आहे असं वारंवार गुरुदेवांनी आम्हाला सांगितलेलं आहे. पण मला केतनचं सांगत असताना हा विषय निघाला म्हणून मी सांगतो की 1982 साली मी देखील गुरुपौर्णिमेच्या दर्शनाला जाऊ शकलो नव्हतो आणि ते माझ्या अवगुणामुळे जाऊ शकलो नव्हतो आणि काय त्यावेळचे काहीतरी विचार असतील मनात, मी नाही गेलो. पण त्याच्यानंतर एक 15-20 दिवसांनी परत दर्शनाला गेलो. त्यावेळेस गुरुदेवांनी जे उद्गार काढले ते फार महत्त्वाचे होते. ते म्हणले, प्रमोद, तू गुरुपौर्णिमेला आला नाहीस यावेळेस दर्शनाला. मी संध्याकाळी 8पर्यंत तुझी वाट बघत होतो. आपला भक्त आलेला नाही, मी तेव्हा तरुणच होतो, आपला भक्त आलेला नाही ही आठवण गुरुदेवांनी 8पर्यंत त्यांनी माझी वाट बघितली. हे खरोखरीच माझे गुरुदेव किती दयाळू अंतःकरणाचे आहेत हे आपल्याला दिसतं आणि ते क्षमाशील पण आहेत. म्हणजे मी गुरुपौर्णिमेला येऊ शकलो नाही तर काही माझी तब्येत बरी नव्हती, अमकं आहे, असं काय अजिबात काही नव्हतं. मनात काहीतरी वेगळे विचार आलेले होते आणि त्यामुळे मी त्यावेळेस ते दर्शन टाळलं असंच मी तुम्हाला सांगू शकेन. हे बघा, जे आहे ते माणसाने कबूल करावं आणि मग त्यावेळेस मी गेलो नाही आहे. पण त्याकरता माझ्या गुरुदेवांनी मला अत्यंत मोठ्या अंतःकरणाने क्षमा केलेली आहे. माझे गुरुदेव हे क्षमाशील होते. म्हणजे हा केतनच्या ह्याच्यावरनं मला हे आठवलं म्हणून मी सांगितलं. केतन जेव्हा 10वी वगैरे काहीतरी पास झाला त्यानंतर त्याच्या मातोश्रींनी त्यांना विचारलं की याला काय सेवा करायला सांगायची. तर गुरुदेव म्हणले, यांनी रोज दर्शनाला यायचं, बाकी काही करायचं नाही. काय असं 10वीत झाला आहे म्हणजे तो काही फार मोठा पुरुष झाला आहे अशातला भाग नाही आहे. आणि मुलांना
कोणत्या प्रकारची त्यांनी हे करावी, काहीतरी त्यांना सेवेत गुंतवावं असं काही गुरुदेवांना वाटत नव्हतं. आणि गुरुदेवांनी म्हणून सांगितलं की रोज दर्शनाला यायचं. काय आहे, नगरमध्ये सद्गुरू आहेत आणि केतन हे नगरमध्ये राहत होता, त्यामुळे रोजचं दर्शन जर झालं तर म्हणजे फार तो महत्त्वाचाच एक योग त्याच्या आयुष्यात आला असं आहे. आणि त्यावेळेसही काही विद्यार्थी देखील अवतरणिका वगैरे वाचतच होते, उपासना काही करत असतील, हा भाग वेगळा आहे. परंतु गुरुदेवांनी असं कोणाही लहान मुलांना काही विशिष्ट सेवा सांगितलेली नाही. त्यामुळे त्यांनी त्याला रोज दर्शन घ्यायला सांगितलं आणि हे दर्शन तो रोज न चुकता घेत होता. परंतु काही वेळेस क्लासेस वगैरे असतात, त्यामुळे त्या 10च्या दर्शनाला जे जायचं आहे तर त्यावेळेस त्याला उशीर व्हायचा. 9 ते 10 दर्शन असायचं. 10 वाजता मग गुरुदेव तिथनं निघायचे आणि म्हणजे आतल्या दुसऱ्या खोलीत बसायचे. तर त्यावेळेस मात्र म्हणजे दत्तात्रय निवासात जी छोटी खोली आहे तिथं गुरुदेवांचं कायम वास्तव्य असायचं, तर तिथं ते बसायचे. आणि मग त्याच्यानंतर जे दर्शनाला लोक येतील ते त्या खोलीत दर्शन घ्यायचे. त्याप्रमाणे हा दर्शनाला जायचा. काय असं मला वाटतं हा आपल्या वरती लक्ष्मी मंडपात पहिल्या मजल्यावर एक दर्शनाची व्यवस्था होती आणि त्यावेळेस तिथं प्रसाद हे सेवेकरी वाटायचे. पण खालच्या खोलीमध्ये मात्र सेवेकरी नसायचे आणि स्वतःच गुरुदेव येणाऱ्यांना प्रसाद देत असत. आणि त्यावेळेस म्हणजे या छोट्या केतनला असं वाटलं की आता 2-3 दिवस झाले आपण जातोय आणि रोज आपल्याला गुरुदेवांच्याकडनं पेढा मिळतोय, पण हे काही बरोबर नाही, आपण वेळेत येऊ शकत नाही आहे. आणि एक दिवशी त्यांनी काय केलं की देवाचं दर्शन घेतलं आणि तिथून ते जायला लागले. गुरुदेवांचं बारीक लक्ष असतं. गुरुदेवांनी त्या दरवाज्यातनं पाहिलं, हा जायला लागला आणि मग त्याला हाक मारली आणि म्हणले, "ए वेड्या, ए वेड्या, हां, अरे प्रसाद घेऊन जा, आत येऊन प्रसाद घेऊन जा." आता या ठिकाणी मी मागेही तुम्हाला सांगितलं की गुरुदेव आमच्यासारख्या ज्यांची अशी जवळीक आहे भक्तांची, आणि आम्ही वयाने जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला ते वेड्या असं म्हणायचे आणि त्यांनी वेड्या हा हाक मारलेला आम्हाला पुरस्कार असायचा. पुरस्कार मागे मला वाटतं नरेंद्र कुलकर्णींची आठवण सांगताना मी हे सांगितलं होतं की तेव्हाही त्याला त्यांनी वेड्या म्हणून हाक मारली होती. तर वेड्या हे आम्हाला गुरुदेव प्रेमाने हाक मारत असत. केतनवरही गुरुदेवांचं प्रेम होतं, म्हणूनच त्यांनी हे वेड्या म्हटलेलं आहे. आणि केतनही असं म्हणतात, त्यांनी वेड्या म्हटलेलं हे माझ्या मनात कोरलं गेलं आहे. हे त्यांच्या वेड्या हे कौतुकाने म्हटलेलं आहे. मी तर त्याला तो पुरस्कारच समजतो. मलाही तो पुरस्कार बऱ्याच वेळा मिळालेला आहे. आणि आम्ही जे तरुण भक्त त्यांच्या सहवासात होतो, वयाने लहान होतो. गुरुदेवांपेक्षा देखील आम्ही वयाने लहान असल्यामुळे शाळकरी अवस्था असल्यापासून मी तिथं जात असल्यामुळे आणि हा केतनही शाळकरी अवस्थेतला असल्यामुळे गुरुदेवांनी या पद्धतीने हे केलेलं आहे. बऱ्याच वेळा मी आपल्याला सुगंधाचं महत्त्व सांगितलं आहे. या ठिकाणी देखील या केतनने एक आठवण दिलेली आहे. आता बघा, केतन इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला गेलेला होता आणि त्यावेळेस ते गुरुचरित्राचं पारायण करत होतं. पारायण संपलं आणि देवस्थानमध्ये जाऊन गुरुदेवांचं दर्शन घेतलं आणि तो घरी आला तर दिवाणखान्यात जो देवस्थानमध्ये अत्तर केशराचा सुगंध येतो तो त्या केतनच्या घरात दरवळत होता. आणि त्या हॉलमध्ये दिवाणखान्यात तो दरवळत होता. त्या दिवाणखान्याच्या सर्व खिडक्या उघड्या होत्या. दिवाणखान्यातून घरात येणारे दरवाजेही उघडे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सुगंध फक्त दिवाणखान्याचाच येत होता. हे सगळं विज्ञानाच्या नियमाविरुद्ध आहे. कोणताही वास हा सगळीकडे पसरतो, पण हा विशिष्ट वास हा फक्त एकाच खोलीत येत होता. म्हणजे सर्व दारं खिडक्या उघड्या असताना हे केलं. तर मी मागच्याही मला वाटतं 7-8 व्हिडिओपूर्वी मी आपल्याला सांगितलेलं आहे की हा जो सुगंध असतो तो
अत्तर आणि केशराचा असतो असं आपल्याला वाटतं, हे बरोबर आहे. परंतु ही दत्तात्रेयांची जी परंपरा आहे याच्यामध्ये या सुगंधाला अत्यंत महत्त्व आहे. दत्तात्रेयांचं वास्तव्य जिथे जिथे असतं तिथं हा सुगंध पसरत असतो. म्हणजे अत्तर आणि केशराचा सुगंध नसून तो दत्तात्रेयांच्या अस्तित्वाचा हा आहे. जिथे जिथे दत्तवारांचं अस्तित्व असतं तिथे तिथं हा सुगंध असतो असा त्याचा एक अर्थ आहे. हा सुगंध महिमा आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी घरातले सगळेजण, तिथं त्यांच्या घरामध्ये त्याचे आई वडीलही प्राध्यापक होते. हाही त्या ह्याच्यातलाच होतं, म्हणजे सायन्सचा स्टुडंट होता. त्यामुळे हे सगळा सुगंध त्यांनी अनुभवला आणि ही केवळ श्री गुरुदेवांची कृपा आहे. आपले सद्गुरू हे दत्तात्रेयांचे अवतारच आहेत आणि जिथं जिथं ते जातात तिथं तिथं तो सुगंध पसरत होता, अशी आमच्या गुरुदेवांची ख्याती आहे. गुरुदेवांनी आपल्या बऱ्याच भक्तांना असं सांगितलंय की मुलांना शक्यतो फार लांब काही शिक्षणाकरता ठेवायची गरज नाही आहे. सहसा आपल्या घराच्या जवळ त्यांना शिक्षण देत चला. परंतु काही वेळेस बाहेर विद्यार्थ्यांना जावं लागतं, हा भाग वेगळा आहे. पण हा 12वी पास झाल्यानंतर त्याला इंजिनिअरिंगची प्रक्रिया सुरू केलेली होती आणि त्याच्या वडिलांनी गुरुदेवांच्या कानावर हे सगळं घातलं होतं काय. आणि गुरुदेवांनी एक दिवशी ज्ञानसत्राच्या बैठकीपूर्वी जाहीरपणे सांगितलं. बरं झालं गांधीलकरांच्या मुलांनी नगरमध्ये प्रवेश घेतला आणि बैठक झाल्यानंतर सगळ्यांनी त्यांच्या वडिलांचं अभिनंदन केलं आणि त्याचे म्हणजे स्वतः गांधीलकर सर म्हणाले की नाही अजून प्रवेश प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. पण म्हणे आत्ता महाराजांनी आम्हाला सांगितलं आहे की केतनला नगरमध्ये प्रवेश मिळाला आहे आणि तुम्ही नगरच्याच महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. आता असं जेव्हा गुरुदेवांनी सगळ्यांना सांगितलं आहे तेव्हा ते म्हणले ही माझ्या गुरुदेवाची आज्ञा आहे आणि मी ती पाळणारच. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यात असा एक विचार होता की पुण्यामध्ये किंवा इतर शहरात चांगल्या महाविद्यालयात आपण प्रवेश घ्यावा. पण तसे न करता नगरच्याच महाविद्यालयात अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी उत्तम शिक्षण घेतलं. गुरुदेवांचा प्रत्येक व्यक्तीला काहीतरी सांगत असताना त्याचा एक हेतू असतो. त्या व्यक्तीच्या पुढील आयुष्यात काय घडणार आहे याची त्यांना कल्पना असल्यामुळे ते तसे मार्गदर्शन करत असतात. पण त्याच्यानंतरचं एक भाग फार वैशिष्ट्य आहे की नगरला ते शिकले आणि त्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी IIT दिल्लीत प्रवेश घ्यायचा होता. आणि IIT दिल्लीमध्ये जेव्हा प्रवेश परीक्षा ते घ्यायला गेले तेव्हा त्यांचा अभ्यास वगैरे काही तसा फारसा झालेला नव्हता. IIT जी परीक्षा आहे ती परीक्षा ही फार कठीण असते आणि आता या सगळ्या परीक्षांमध्ये नेट काय तुमच्या त्या ह्याच्या परीक्षा प्रवेश परीक्षा वगैरे ठरलेल्या आहेत. बरंचसं गुंतागुंतच ॲडमिशनची झालेली आहे. आणि मग आता काय करायचं तर हा तिथे गेला आणि बाकी जी सगळी मुलं आली होती त्यांनी प्रचंड तयारी केलेली होती आणि त्या ठिकाणी ते सगळे उच्च दर्जाचे आहेत आणि आपला निभाव इथे कसा काय लागणार असं त्याला वाटत होतं. पण त्यांनी मनोमन सद्गुरूंची प्रार्थना केली. सद्गुरूंचा आशीर्वाद होताच, त्यामुळे मुलाखत चांगली झाली आणि त्याला त्या ठिकाणी दिल्लीतल्या IITमध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे गुरुदेवांनी त्याला इंजिनियर होण्याचं एक आशीर्वाद दिला होता आणि तो अशा तऱ्हेने फलास आलेला आहे. केतन याने जे काही अनुभव सांगितलेले आहेत हे
तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारा हा केतन आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आज हा मुद्दाम अनुभव सांगण्याचा माझा प्रयत्न केला आहे की माझे गुरुदेव किती भक्तवत्सल आहेत, भक्तांची किती काळजी घेतात, भक्तांबद्दल त्यांच्या मनात ओतप्रोत दया कायम असते आणि अशा तऱ्हेने भक्तांना ते सावरून घेत आहेत असा तो हे आहे. तर हा अनुभव केतन गांधील यांचा सांगितला. माझे गुरुदेव किती भक्तवत्सल आहेत हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त.